त्यानंतर एक मोठी बातमी, मुंबई हायकोर्टाला बॉम्ब न उडवून देण्याची धमकी आल्याची माहिती मिळाली आहे। या पार्श्वभूमीवर मुंबईत हायकोर्टात असलेल्या सर्व न्यायाधीश, वकील, कर्मचारी आणि इतर स्टाफ यांना हायकोर्टाच्या बाहेर जाण्याची विनंती करण्यात आली आहे। सर्वजण मुंबई हायकोर्टाच्या बाहेर पडतायत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव हे तिथून आपल्या सोबत आहेत। उदय, बॉम्बची धमकी आल्यानंतर काय खळबळ माजली तिथे? एक मोठी बातमी आहे श्वेता, आपण पाहतोय मुंबई उच्च न्यायालयाच्या बाहेर सर्व वकील असेल, न्यायाधीश असेल, इमारतीतला स्टाफ असेल, सर्वजण बाहेर आलेले आहे। मुंबई हायकोर्ट आहे आणि हायकोर्टाची ही मुख्य इमारत आहे, हेरिटेज इमारत आहे आणि याच इमारतीला बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा मेल जो आहे तो मुंबई पोलिसांना प्राप्त झालेला आहे। त्यानंतर मुंबई पोलीस जे आहेत सातत्याने इथे आपण पाहतोय की सर्व इमारतीला जो हे असतील, नागरिक असतील, वकील असतील, जजेस, या सर्वांना बाहेर काढा। आपण समोर पाहू शकतो सर्व पोलीस जे ते सतर्क झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। पोलिसांनी संपूर्ण इमारतीचा ताबा जो आहे तो घेतलेला आहे। सर्व पोलीस जे सर्व नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत, जेणेकरून इथे त्यांना सुरक्षात्मक चाचणी करता येईल। बॉम्ब शोधक पथक जे आहे ते देखील इथे घटनास्थळी दाखल झालेलं आहे आणि बॉम्ब शोधक पथक जे आहे ते आता संपूर्ण इमारतीचा एक कसून तपासणी करणार आहेत। आपण जर इमारतीकडे पाहिलं तर आपण पाहतो वरती इमारतीमध्ये देखील पोलीस जे आहेत ते दाखल झालेले आहेत। पोलीस देखील आपण काही ठिकाणांमध्ये पाहू शकतो। पोलिसांनी सर्व प्रत्येक मजला जो आहे तो आता कसून तपासायला सुरुवात केलेली आहे। डॉग स्क्वॉड जे आहे ते देखील इथे आलेलं आहे, ते देखील आता संपूर्ण तपासणी जी आहे ते करत आहेत आणि पोलिसांनी सर्व नागरिकांना इमारतीपासून दूर जाण्यास सांगितलेलं आहे। समोर आपण पाहतोय की वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि सर्व इमारत जी आहे ते रिकामी करण्यास सांगितले। संपूर्ण इमारत आता रिकामी झाली असल्याचे सांगितलं जाते, मात्र इमारतीच्या जवळ देखील कोणाला उभं राहू दिलं जात नाही, सर्वांना बाहेर काढलं जात आहे। मुंबई उच्च न्यायालयाची ही ऐतिहासिक इमारत आहे आणि इमारतीच्या आपण काही खिडक्यांवरती पाहिलं तर पोलीस जे आहे प्रत्येक इमारतीच्या मजल्यावरती आहेत आणि संपूर्ण इमारतीमधून ते तपासणी जी आहे ते करत आहेत। बॉम्ब शोधक पथक असेल, त्याचबरोबर डॉग स्क्वॉड असेल, असे सर्वजण आलेले आहेत। एक खळबळजनक मेल आलेला आहे, बॉम्बची धमकी मिळालेली आहे, त्यामुळे मुंबई पोलिसांनी ही धमकी जी आहे ती गांभीर्याने घेतलेली आहे आणि सर्व नागरिकांना बाहेर काढण्यास सांगितलेलं आहे। इमारतीमध्ये आपण पाहतोय मुंबई उच्च न्यायालयाची इमारत आहे, साहजिकच आज सर्व इथे न्यायदानाचं काम जे आहे, कामकाज जे आहे ते सुरू होतं, मात्र अचानक हे सर्व कामकाज थांबवण्यात आलेलं आहे सुरक्षेच्या कारणास्तव आणि सर्व नागरिकांना, इमारतीमधील वकिलांना, न्यायाधीशांना आणि त्याचबरोबर जे इतर कर्मचारी होते त्या सर्वांना इथून बाहेर काढण्यात आले। समोर आपण पाहतो की पोलिसांच्या फक्त गाड्या दिसत आहेत, स्टाफ दिसत आहेत आणि संपूर्ण इमारत जी आहे ती रिकामी करण्यात आलेली आहे। संपूर्ण इमारतीचा आता कसून तपासणी जी आहे ती केली जाणार आहे। त्यासाठी बॉम्ब शोधक पथक जे आहे ते देखील इथे घटनास्थळी बोलवलेलं आहे। बॉम्ब शोधक पथक देखील इथे घटनास्थळी दाखल झालेलं आहे। त्याचबरोबर इमारतीच्या बाहेर देखील पोलिसांनी गर्दी करू नये आणि दूर करण्यास नागरिकांना त्यांनी सुरुवात केली आहे। आपण पाहतो सर्व पोलीस जे आहेत नागरिकांना बाहेर काढत आहेत, जेणेकरून कुठलाही घातपात झाला तर नागरिकांच्या जीवाची सुरक्षा जी आहे ती अत्यंत महत्त्वाची असणार आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील इथे घटनास्थळी दाखल झालेले आहेत। सर्वत्र फक्त पोलीस आपल्याला दिसत आहेत आणि मुंबई हायकोर्टाची ही ऐतिहासिक इमारत आहे आणि या इमारतीमध्ये आता कसून तपासणी जी आहे ती सुरू केलेली आहे। आपण पाहतो की अनेक वकील आहेत इथे, अनेक नागरिक आहेत तिथे, सर्वांना अचानक इथून बाहेर काढण्यास सुरुवात जी आहे झालेली आहे। समोर आपण पाहतो आहोत फक्त पोलिसांच्या गाड्या आहेत आणि त्यांच्या बॉम्ब शोधक पथक जे आहे ते घटनास्थळी इथे दाखल झालेले आणि ते सर्वजण आता इथे अधिक तपासणी जी आहे ती केली जाणार आहे। या इमारतीच्या आतमध्ये एक कॅन्टीन देखील आहे, ते कॅन्टीन देखील पूर्णपणे रिकामा करण्यात आलेलं आहे आणि या इमारतीमधल्या सर्व नागरिकांना बाहेर काढण्यास पोलिसांनी सांगितलेलं आहे। मुख्य रस्ता आहे, हुतात्मा स्मारकच्या समोरचा हा रस्ता आहे आणि या रस्त्यावरती देखील मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झालेला आहे, कारण इमारत अचानक रिकामी करण्यास सांगितलेलं आहे आणि इमारतीमध्ये सर्व जे नागरिक होते, वकील होते, न्यायाधीश होते ते सर्वजण आता बाहेर पडलेले आहेत आणि मुख्य रस्त्यावरती आलेले आहे। संपूर्ण इमारतीचा परिसर जो आहे तो रिकामा करण्यास सांगितलेला आहे। काहीसं भयभीत असं तणावाचं वातावरण जे आहे ते देखील आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे। मुख्य रस्ता आहे मुंबईतला आणि या मुख्य रस्त्यावरती अशा प्रकारची धावपळ जी आहे ती सुरू झालेली आपल्याला इथे पाहायला मिळते आहे आणि या इमारतीमध्ये आपण जर पाहिलं तर अनेक महत्त्वाची कागदपत्र देखील आहेत, त्यांच्या देखील सुरक्षेचा प्रश्न जो आहे अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे मुंबई पोलीस जे आहे त्यांनी प्रत्येक मजल्यावरती पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी देखील इथे तैनात केल्याची माहिती मिळते आहे आणि आपण समोर पाहत असाल की एक कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, मात्र सुरक्षेला देखील तितक्याच प्राधान्य जे आहे ते दिलं जात आहे आणि सुरक्षेला प्राधान्य देत आता सर्व आपण पाहतो आहोत की इमारत जी आहे ती रिकामी करण्यात आलेली आहे। समोर अतिरिक्त पोलीस जे आहेत ते इथं आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सुरक्षा कारणास्तव सर्वांना बाहेर जाण्यास सांगितलेलं आहे। संपूर्ण इमारतीचा परिसर देखील संपूर्ण रिकामा जो आहे तो केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। उदय, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। आपण तिकडचे अपडेट सगळे जाणून घेऊया तर नेमकं काय काय घडतंय तिथे। तुर्तास धन्यवाद।